23 तारखेला निवडणूक आहे. कोण कोण आहे, कोणाकोणासोबत निवडणूक होणार? 23 तारीखला निवडणूक आहे हे नक्की, पण सध्या मी कॅन्डिडेट आहे एवढंच मला माहिती आहे. बाकी 2 लोकांनी अर्ज भरले होते, कोणी मागे घेतले कोणी नाही घेतले, याचा मी अजून फीडबॅक घेतला नाही आहे. पण मी तरी या निवडणुकीच्या रिंगणात आहे. शरद पवार साहेबांचं तुम्हाला समर्थन आहे, बाकी जे राजकारणी आहे त्यांचं समर्थन आहे का? नाही, बेसिकली आता जितेंद्र आव्हाड साहेब येतील, ते त्यांचं व्ह्यू एक मांडतील. मी इकडे मेन उभं राहायचं रिझन आहे, सिनियर क्रिकेटर्स असतील, मेंबर्स असतील आणि आमचे क्लब सेक्रेटरीज, त्यांचं म्हणणं आलं की ही एक जी घटना घडली अमोलजींची, त्याच्यानंतर एक कोणतरी सिस्टममधला या ॲपेक्स काउन्सिलमधला पदाधिकारी पाहिजे जो एक कंटिन्युटी मॉडेल राहणेल. कारण 20 महिन्यात आम्ही अनेक उपक्रम राबवले होते आणि आमची अजून 15 महिन्याची अप्रॉक्सिमेटली टर्म बाकी आहे. त्याच्यात हे उपक्रम कसे कंप्लीट करता येतील त्याच्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकारण होतात. यावेळी तुम्ही उभे आहात, तुमच्या समोर अजूनही संजय नाईक उभे आहेत, एक अजूनही कॅन्डिडेट आहेत, तर कोणाबरोबर तुमचं लढत होणार? बघा, लढत ही स्पोर्ट्समॅनशिपने केली, कारण ही खेळाची निवडणूक आहे, एका क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे. तर जे कॅन्डिडेट आहेत ते इंडिपेंडंट आहेत, त्यांचं इंडिपेंडंट माइंडसेट आहे. ती लढत हसत खेळतच होईल आणि ही ॲक्च्युली एक क्रिकेट पॅशनेट लोकांना मिळून ही असोसिएशन एक फॅमिली आहे. तर हे तुम्हाला 23 तारीखला ह्याचा निर्णय पण कळेल. तुम्ही म्हटलं की आनंदाच्या निवडणूक नाही आहे, दुःखाच्या निवडणूक, त्याचं कारण काय? नाही, अमोलजींचं निधन झाल्यानंतर ही निवडणूक लागली आहे. ही जशी पोटनिवडणूक असते तशी ही निवडणूक आहे. तर याच्यात म्हणजे आनंद असण्यासारखं काहीच नाही आहे, कारण आमच्यातला एक माणूस, एक लीडर, एक ॲडमिनिस्ट्रेटर आणि क्रिकेट पॅशनेट अमोल काळे जे सर होते ते आज आमच्यात नाही आहेत. तर याच्यात आनंद नसूच शकतो, याच्यात दुःखच आहे आम्हाला. बरेच लोक असा प्रयत्न करत होते की निवडणूक होऊ नये, तरी निवडणूक होत आहे. नाही, मला हे माहीत नाही, कारण निवडणुकीचा फॉर्म भरतो माणूस जेव्हा निवडणूक लढण्यासाठी लढतो. तर हे माझ्या तरी कानापर्यंत नाही आहे. काय तुमचं विजन काय आहे? तुम्ही निवडणूकमध्ये जात आहे, रिंगणात उतरत आहे, जर तुम्ही निवडणूक आला तर तुमचं विजन काय आहे? माझं विजन मेन आमचे जे प्लॅन्स आहेत की मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं क्रिकेटर्ससाठी, कारण शेवटी आमचा बेस आहे हा मैदान क्रिकेट आहे. आज तुम्ही मुंबईत बघितली फार कमी मैदानं उरली आहेत. वेस्टर्न सबब आणि ईस्टर्न सबबमध्ये क्रिकेट वाढतं आहे. तर मॅक्झिमम चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं, चांगल्या सुविधा देणं, आमच्या प्लेयर्सना कशा नोकऱ्या मिळतील, त्यांना कसं चांगलं एक आर्थिक फ्लो राहील, त्यांना कसं BCCI जसं त्यांना एक फीज देते प्रत्येक मॅचला, तसं MCAनी एक निर्णय घेतला होता की ती फीज आम्ही मॅच करायची. तर ती आम्ही फी यावर्षीपासून मॅच केली आहे. तर असे वेगळे उपक्रम आहेत आमच्या डोक्यात. क्रिकेट म्युझियम आहे, आमचं यावर्षी 50वं वर्ष आहे वानखेडेचं. तर त्यानिमित्ताने आम्ही वेगळे उपक्रम राबवायचं डिसाईड केलं. पण ही दुःखद घटना घडल्यामुळे ते आता इम्प्लिमेंट करायचं सध्या पॉजवर आहे. ही निवडणूक झाली की ते आम्ही एक सुरळीत ते पार पाडू. व्हिडिओ संतोष रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.